राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। एसटी कर्मचारी कृती समिती आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यातील बैठक निष्फळ ठरली आहे। यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5000 रुपये वेतन वाढ मिळावी आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत। आंदोलनकर्ते एसटी कर्मचाऱ्यांची समिती आणि सरकारचे प्रतिनिधी उदय सामंत यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळते। बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची बैठक होणार असून त्या बैठकीत कर्मचारी मागण्यांविषयी चर्चा करतील। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचारी संघटना देखील संपात सहभागी होणार आहे। आमच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही संपावर जाऊ अशी भूमिका घेऊन एसटी कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला होता। त्यावर ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। कृती समिती आणि उदय सामंत यांच्यात तासभर चर्चा झाली, परंतु बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं। सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवलाय। किंबहुना पडळकर आणि खोत यांची एसटी कर्मचारी संघटना देखील संपात होतील असा निर्णय उभय नेत्यांनी जाहीर केलाय। आम्ही आधी जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि नंतर सत्ताधारी पक्षातील आमदार आहोत। लोक आम्हाला आमच्या भूमिकेविषयी विचारतात, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हित आम्हाला महत्त्वाचं वाटतं। जर सरकारला संप नको असं वाटत असेल तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लागोलाग मान्य कराव्यात असं आव्हान आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाला केलंय। एसटी कर्मचारी जर त्यांच्या मागण्यांसाठी उत्स्फूर्तपणे संपावर जात असतील तर हे अपयश अधिकाऱ्यांचं नाही का? त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे का दुर्लक्ष केलं? सरकारने अधिकाऱ्यांना सूचना देऊन 1 महिना उलटला तरी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही। आज रात्रीपासून चक्काजाम करून टाका, जोपर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एवढं वेतन तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका असं आवाहन करत आम्ही कर्मचाऱ्यांमागे ताकदीने उभे आहोत असं पडळकर यांनी सांगितलंय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5000 रुपये वेतन वाढ मिळावी आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कर्मचारी कृती समितीने केल्या आहेत। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।